नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सेटिंग होत नव्हतं त्यावेळेला अल्विरॉन ऑर्गॅनिकची जी टेक्नॉलॉजी आहे, जर्मन टेक्नॉलॉजी जी हजारो लाखो शेतकऱ्यांनी आता पण वापरल्या, प्रूव्हिन झाल्या आणि ती या ठिकाणी वापरल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि आज बघतोय आपण बहरात आलेली बाग आहे. तर आपण शेतकरी दादांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीने अनुभव आला ते. दादा नमस्कार. नमस्कार सर. आमच्या सर्व शेतकरी मित्रांना तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव मारुती भानदास टंपे, राहणार शिराळा तालुका माढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9764 080058. मी गेली 4 वर्ष झालं शेताबाद सेटिंगसाठी प्रयत्न करत होतो. बऱ्यापैकी प्रोडक्ट वापरले पण काय कुठला रिझल्ट नव्हता. ज्यावेळेस ऑर्गॅनिक शिंदे सरांच्या माध्यमातून मला माहिती झालं अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रोडक्ट, सुरुवातीपासून त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझं आता 100+ सेटिंग आहे. अशी कंपनीचा रिझल्ट आला की 1 नंबर टॉपमध्ये हे सेटिंग झालेलं आहे. त्यामुळं मीही वापरतोय, तुम्ही वापरा. आता सेटिंग सर किती आहे आपला? एक झाड 5 वर्षाचा प्लॉट आहे आपला. आतापर्यंत हायेस्ट सेटिंग तुमचं किती झालं? 100 ते 125 सेटिंग आहे आता आहे. पहिलं मला 20 ते 25 सेटिंग व्हायचं, त्याच्यापेक्षा जास्त सेटिंग 20 ते 25 वर होत नव्हतं. आता तुमचं 100 ते 150 सेटिंग आहे. ओके, तर हे 100 ते 150 सेटिंग होण्यासाठी आपण टेक्नॉलॉजी अल्विरॉन ऑर्गॅनिकची काय काय वापरली हे जर आपल्या शेतकऱ्यांना जाणून देऊया. सुरुवातीला मी ड्रिचिंगसाठी किपॉन वापरलं. किपॉन. ओके, तर हे किपॉनची टेक्नॉलॉजी आहे, हे आपण जमिनीमधून दिली होती. त्यामुळे जमीन तुमची भुसभुशीत झाली, मुळ्यांची, पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली झाली. ओके, म्हणजे जमीन जिवंत झाली. जे आता पण आपण केमिकल असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून जमिनीमध्ये तुम्ही देतच होता, पण ह्याच्यामुळे जमीन जिवंत झाली, पांढऱ्या मुळ्या वाढल्या. ओके, त्यानंतर सर आपण काय दिलं होतं? त्याच्यानंतर आपण फंगो प्लस दिलं होतं. ओके, फंगो प्लस दिल्यामुळे तुमच्या जी मुळीला बुरी लागली होती, जी फंगल इन्फेक्शन असते, ते मुळीचं पूर्ण फंगल इन्फेक्शन निघून गेलं. जैविक टेक्नॉलॉजी आहे आणि ज्याच्यामुळे मुळ्यांची, पांढऱ्या मुळ्यांची पण वाढ चांगली झाली. ओके, त्यानंतर सॉल्मेट आपण खालून दिलं होतं. ओके, म्हणजे जवळपास तुमच्या 3 ड्रिंचिंग खालून झाल्या होत्या आणि वरून स्प्रे मध्ये हे दिल्यामुळे आपलं काय झालं की अपटेक चांगलं झालं. जी मायक्रोन्यूट्रनची कमतरता असते, जे सेकंडरी मायक्रोन्यूट्रन जे जीवाणूची कमतरता जमिनीमध्ये राहत्या, ती सगळी कमतरता भरून निघाली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा जो आपल्याला रिझल्ट दिसतोय 100 ते 150 फळ, त्याचा परिणाम ह्या 3 ड्रिंचिंगचा आहे आपल्याला. त्यानंतर सर सेटिंग होण्याच्या पिरियडमध्ये ज्या वेळेला मॅक्झिमम आम्ही बघतोय ही व्हरायटी कुठली सर? NNK गोल्डन व्हरायटी. मॅक्झिमम शेतकऱ्यांची फुलगळ होत्या आणि त्या पिरियड मध्ये तुम्ही काय केलं होतं सर? स्प्रेसाठी मी त्याला कॅल्सिबो आणि रिबुस्टर हा स्प्रे घेतला होता. दर 10 दिवसातून 2 वेळा स्प्रे घेतला, म्हणजे 5-5 दिवसाला स्प्रे घेतले. 2 स्प्रे मध्ये म्हणजे बऱ्यापैकी माझं ओके हे झालं. एकदा रिबुस्टर तुम्ही खालून जमिनीतून सोडलं होतं, बरोबर आहे, म्हणजे फुलगळ गळू नये म्हणून, फुलं गळू नयेत म्हणून एकदा खालून जमिनीतून दिलं होतं. त्यानंतर स्प्रे मध्ये जे रिबुस्टर आहे हे खास फुलगळ होऊन देत नाही, मालाचे वजन, क्वालिटी, शायनिंग वरती काम करते आणि प्लस गाडीमध्ये जी गर्भधारणा व्हायला पाहिजे ती गाडीची गर्भधारणा सुद्धा करते. अशा पद्धतीचं जे फळाचे हार्मोन्स असणारी जी टेक्नॉलॉजी ही तुम्ही दिली होती. आणि त्याचबरोबर कॅल्शियम, सिलिकॉन, बोरॉन, पोटॅश जी ट्रेस मॅनेजमेंट अँड डिफिशियन्सीवरती काम करणारी टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळं फळांची जी संख्या ही अतिशय चांगली झाली. बरोबर, फळांची संख्या अतिशय चांगली झाली आणि आता जवळपास माझ्यामध्ये 12 वाजल्यात आम्ही बघतोय पानावरची जी शायनिंग आहे ती जबरदस्त. म्हणजे आज पान जर बघितलं मित्रांनो, पान बघा एकदम जे पानावरचं शायनिंग आहे ना, जी फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे, जे प्रकाश संश्लेषणातनं सुद्धा अन्न तयार व्हायला पाहिजे ना, ही जमिनीवरती काम झाल्यामुळं हे अतिशय चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही सेटिंग बघू शकताय. सर आमच्या दादा जरा सगळ्या शेतकऱ्यांना सेटिंग दावा जरा बघा. शेतकरी मित्रांनो बघू शकतोय घस, म्हणजे घस लकडल्यासारखं झालंय. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा, ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. कुठल्याही झाडाला बघितला, हे 5 वर्षाचं झाड आहे. आता पण त्या झाडाला कधी 25च्या वर फळं आली नाहीत आणि आता 100 ते 150 फळं, म्हणजे सरासरी 150 फळं आहे ते आपल्याला ह्या वर्षी शॉर्टिंग करायला लागेल. 5-25 फळं कमी करायला लागतील, 5-50 फळं कमी करायला लागतील. पण जर वर्षी असं व्हायचं की 5-50 पण येत नव्हते. बरोबर, पण आपल्या टेक्नॉलॉजीमुळे 100 ते 150 फळ. म्हणजे बघा, आता हे जे तंत्रज्ञान किंवा आता जे जर बघितलं तर सगळेजण केमिकलच्या मागं, रसायनाच्या मागं भयानक खर्च चालू आहे. आणि त्यावेळेला आपले जे प्रगतशील शेतकरी आहेत, दादांनी काय केलं की ह्या सगळ्याला फाटा देत, मगाशीच तिने आम्हाला सांगितलं की ह्या वर्षी JCP सांगणार होतं जर ह्या वर्षी फळ आलं नसतं.
खरं आहे ना सर? बाग काढण्याच्या ह्याच्या मार्गावर होतो. बघा. ठेवून तर उपयोग नाही. 5 वर्षापर्यंत जर आपण 3-3 एकर रान खाली ठेवण्यापेक्षा ते काढून दुसरं काय ते केलं ते परवडेल. त्यासाठी मी पूर्ण निर्णय घेतला होता की जर सेटिंग नाही झालं, शिंदे सरांना बोललो तुम्ही काय सांगाल ते हे करतो, पण सेटिंग नाही झालं तर मात्र पूर्ण प्लॉट काढणार आहे. म्हणजे सरांनी प्लॉट काढून दिला नाही, त्यांच्यामुळे खरंच एवढा फायदा झाला की मला पूर्णपणे 5 वर्षाचा करता आता निघू शकतो, ह्या वर्षी निघू शकतो. ओके ओके. म्हणजे बघा बरेच लोक आज म्हणतात की जमिनी पिकनात, जमीन नापीक व्हायला. त्याचं कारण दुसरं तिसरं काय नाही मित्रांनो, आपण आतापर्यंत ऑर्गॅनिककडे केलेला कानाडोळा आहे. आतापर्यंत आपल्याला बऱ्याच लोकांच्या माध्यमातून कळतंय की बाबा ऑर्गॅनिकमुळे रिझल्ट येतोय की नाही, कोणास लेट येतो, ह्या बऱ्याच गैरसमज लोकांच्या मनामध्ये घर करून बसल्यात. त्यामुळं आपण ऑर्गॅनिककडे वळत नाही. पण प्रगतशील शेतकरी आज दादांचे द्राक्ष बाग आहे, डाळिंब बाग आहे, फुलशेती आहे आणि तिने ह्या वर्षी ऑर्गॅनिककडे वळले आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने आला की भूतो न भविष्य. म्हणजे 5 वर्षात फळ 25 फळाप्रमाणे 5 वर्षाचं फळ पकडलं तर 5 वर्षाची एकदम फळ आल्यासारखं ह्या फक्त टेक्नॉलॉजीमुळे झालंय. आणि ही फक्त जी कमाल आहे ना, ही सर ऑर्गॅनिक शेतीची कमाल आहे. बरोबर सर, तुम्हाला ऑर्गॅनिककडे हे सगळं केमिकल सोडून ऑर्गॅनिककडे वळावं असं का वाटलं? सर कसं म्हणजे मी ते सुपीकता टिकवण्यासाठी आणि आपल्याला खरंच शेतीमध्ये भरपूर उत्पादन घेण्याचं रासायनिकची काही गरज नाही. ऑर्गॅनिकचा आपण जर वापर केला, सुरुवात तर लहान गोष्टीपर्यंत केली, लक्षात येतं की आपला खरंच रिझल्ट भेटतोय. मी टोटल शेती माझ्या 99% ऑर्गॅनिक आहे, 10% फक्त मी रासायनिक वापरतोय. आणि द्राक्ष, डाळिंब, सीताफळ पूर्ण बागेसाठी ऑर्गॅनिक वापरतो. आणि आमच्या शेतकऱ्यांना सांगा, ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही आता चालू केलं यावर्षी, बरोबर? तर जर वर्षी तुम्ही शेती करताय त्याच्यापेक्षा कमी खर्च केला का जादा केला? कमी खर्च केला. रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिक मध्ये कमी खर्च. किती टक्के खर्चामध्ये बचत झाली सर? 50% पेक्षा जास्त बचत. बापरे, 50%